नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दिव्या ही मोठ्या आनंदाने ज्यूस पीत आता कीर्तीच्या बेडरूममध्ये आरामात खुर्चीवर बसलेली असते आणि एवढ्यात आता चंदन हा शॉपिंग करून गाणी गुणगुणत तिथे येतो. आणि जेव्हा आता चंदन हा शॉपिंग करून गाणी गुणगुणत येतो त्याच वेळेस आता चंदनने बाळासाठीचे सगळ्या खेळणी, गाड्या, मोटर, बस सगळं काही आणलेलं असतं आणि मी होणार बाबा असे आनंदाने गाणी गुणगुणत आता चंदन हा ते सगळे शॉपिंगच्या गोष्टी आता कॉटवर ठेवतो आणि पटकन दिव्यासमोर येतो. आणि लगेच आता चंदन म्हणतो, दिव्या हे बघ मी काय आणलंय आणि उद्या मी डॉक्टरांची अपॉइंटमेंटसुद्धा घेतली बरं का. तर दिव्या म्हणते, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आणि ती कशाला? चंदन म्हणतो, अगं असं काय करतेस दिव्या, आता तू कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी स्वतःची कशी काळजी घ्यायची हे सगळं डॉक्टरांना विचारायला नको का? तेव्हा आता दिव्या म्हणते, चंदन पण आज नको रे, आज खूप ऊन आहे बाहेर, बघतोयस का तू? चंदन म्हणतो, अरे छा, खरंच आज खूप ऊन आहे बरं का. हे बघ मग उद्याची अपॉइंटमेंट घेतो मी. दिव्या म्हणते की हो चालेल. तर आता चंदन खुश होतो. पटकन चंदन आता दिव्याला त्या सगळ्या गोष्टी दाखवू लागतो. चंदन म्हणतो, दिव्या हे बघ मी काय आणलं, गाडी, ट्रक, बस, ही बाळाची खेळणी. दिव्या आता हसू लागते आणि म्हणते, चंदन या सगळ्यांची काय गरज आहे? चंदन म्हणतो, या सगळ्या गोष्टी लागणार आहेत दिव्या. आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की अगं मी सगळ्या खेळणीने ना घर भरवणार आहे, घर. आणि त्यानंतर चंदनने एक पुस्तक देखील आणलेलं असतं, गर्भसंस्कार नावाचं. आणि चंदन आता ते सगळं पुस्तक दिव्याला वाचून काढायला सांगतो. चंदन म्हणतो, हे सगळं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळेल आपल्या बाळावर कुठल्या प्रकारचे संस्कार करायला हवे. आणि चंदन आता त्यानंतर दिव्याला बाळाचं पोस्टर दाखवतो. तर दिव्या चेहरा पाडते. चंदन म्हणतो, काय झालं दिव्या, तुला आवडलं नाही का? तर नाटक करत दिव्या म्हणते, आवडलं ना. आता दिव्याला ते सहन होत नाही आणि दिव्या तेथून निघून जाते. तर चंदन म्हणतो, अगं दिव्या काय? पण आता चंदनला खरंच खूप बाळासाठीचा आनंद झालेला असतो. इकडे आता वकील हे लक्ष्मण आणि आशूकडे येतात. वकील म्हणतात, तुम्हाला खरंच त्याची केस लढायची आहे का? तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघा, त्याने ना खरंच खूप मोठा फ्रॉड केला आहे आणि त्याने जे काही पेपर तयार केले ते सुद्धा सगळं गडबड घोटाळा करूनच तयार केलेत. आशू म्हणतो, आपल्याला तर केस करायचीच आहे आणि शेवटी आपण तर सत्याच्या बाजूनेच लढत आहोत. आणि आता लगेच आता आशू म्हणतो की फक्त प्रश्न आता सत्याचा राहिलेला नाही आहे वकील साहेब. त्यांनी सगळ्या माई आजीच्या सगळ्या आठवणी सगळ्या पुसून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आशू म्हणतो की मुळात एक एक पै जमा करून त्यांनी स्वतःचं घर बांधलं होतं. लक्ष्मण म्हणतो की आशू आपण एक काम करू, पोलिसांनाच आपण इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी करायला सांगू. तर वकील साहेब म्हणतात, ठीक आहे. तेव्हा आता आशू म्हणतो की सर आता आपल्याला केस करणं गरजेचंच आहे. तर वकील म्हणतो, तुमची जर मान्यता असेल तर मला काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर आता इकडे आशू म्हणतो की मी निघतो काका, तो यांच्याशी बोलून घे. आणि आशू निघतो. इकडे आता देसाईंच्या घरी सगळ्यांनी जेवायची तयारी केलेली असते. कीर्ती आता उर्मिलाला म्हणते की तू बस बरं काकू, मी तुला जेवायला वाढते. उर्मिला म्हणते, कीर्ती तू किती बदललीस? कीर्ती म्हणते, काय काकू, आपल्या माणसांना जेवायला घालणं यासारखं पुण्य या जगात नाही आहे. त्यानंतर आता कीर्ती सगळ्यांना जेवण वाढते आणि म्हणते की आता तुम्ही सगळेजण जेवा आणि कसे झालेत पदार्थ ते मला सांगा. उर्मिला ते सगळे पदार्थ बघतच म्हणते की दिसतात तर हे पदार्थ खूप चांगले. उर्मिला म्हणते की आता आपल्या घरात पाहुणे आलेत ना, तेव्हा कीर्ती सगळा स्वयंपाक तूच करत जायचास. हसतच आता कीर्ती म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मला आता सवय झाली, मला काहीच वाटत नाही त्याचं. आणि तेवढ्यात आता शिवा जेवणाचा एक घास खाते आणि शिवा विचार करू लागते आणि वंदनाकडे बघते. तर सीताई म्हणते, काय झालं शिवा? तर आता शिवा म्हणते, काही नाही, छान झालं जेवण. आता रागाने शिवा वंदनाकडे बघत असतानाच वंदना आता नकारार्थी मान हालून शिवाला खुणावते. आणि त्यानंतर आता शिवाला राहवत नाही आणि शिवा म्हणते की सीताई हे जेवण माझ्या आईच्या हातचं आहे. ते ऐकून आता सीताईला मोठा धक्का बसतो. तर कीर्ती म्हणते, काय बोलते शिवा, हे जेवण मी बनवलं. तर शिवा म्हणते की मला माझ्या आईच्या हातची चव चांगलीच माहीत आहे. दिव्या एक घास खाते आणि दिव्या म्हणते की मला सुद्धा असंच वाटतंय. सीताई कीर्तीकडे रागाने बघत म्हणते, कीर्ती हे सगळं काय आहे? कीर्ती म्हणतात, आई तू यांच्यावर विश्वास ठेवू नको, हे खोटं बोलतायत. कीर्ती म्हणते, शिवाला माझं कौतुक कधी आवडलंय का? शिवा म्हणते, आवडलं असतं ना, पण ही जेवण जर तू तुझ्या हाताने बनवलं असतं तर. आणि लगेच आता शिवा म्हणते की हे जेवण माझ्या आईने केलंय आणि कीर्तीताईने हे जेवण आईला बनवायला सांगितलं. रागाने सीताई आता कीर्तीकडे बघते. रागाने सीताई म्हणते की तुला जर कंटाळा आला होता कीर्ती तर मला सांगायचं, अगं त्या आपल्या घरच्या पाहुण्या आहेत.
आणि त्यानंतर आता सीताई म्हणते, अगं कीर्ती, एवढ्या दिवस मी तुला यासाठी शिक्षा दिली होती, पण ते तुझ्या लक्षात नाही आलं का? कीर्ती म्हणते, आई नाही आलं माझ्या लक्षात. कीर्ती म्हणते, हे बघ आई, जेवण करायला काही हरकत नाही. हे आपल्या घरात पाहुणे म्हणून आले त्याबद्दलही मला काहीच वाटत नाही, पण हे काही दिवसांसाठी आपल्याकडे राहायला आले तेव्हा मी त्यांच्यासाठी जेवण बनवू नाही शकत. कीर्ती म्हणते की एवढ्या मोठ्या आयत्या घरात राहायची यांना संधी मिळाली तर मग आता यांना या घरात कामंसुद्धा करूयात ना. सीताई आता कीर्तीसमोर येते आणि म्हणते की कीर्ती, इतक्या दिवस मला वाटत होतं तू सुधारली आहे मला, पण मला आता वाटतंय की तू अजिबात सुधारलेली नाहीये. सीताई म्हणते, कीर्ती तू त्यांचा अपमान करतेस आणि यासाठी तुला काहीच वाटत नाहीये का? कीर्ती म्हणते, काय वाटायचं या लोकांसाठी? आता सीताईला राग येऊन खटकन सीताई आता कीर्तीच्या कानाखाली मारते. सगळेजण आता तोंडाला हात लावतात. रागातच कीर्ती म्हणते की आता एवढ्या दिवस मी सगळ्यांसाठी सगळं काही केलं, त्याचं तर काहीच नाही. आता या माणसासाठी मी सगळं करायचं का? आणि त्यासाठी मी काय तुमची नोकर वाटली का तुम्हाला? अशी कीर्ती जोराने सीताईला बोलते. आणि त्यानंतर आता मोठ्याने ओरडत कीर्ती म्हणते की मला आता या सगळ्यांचा कंटाळा आलाय आणि मी स्वतःला संपूर्णच टाकेन. मला आता हे सगळं नाही सहन होत, असे म्हणत रागाने कीर्तीवर निघून जाते. कीर्ती आता पटकन घराच्या बाहेर जाते आणि रॉकेलचा ड्रम आपल्या हातात घेते. सगळेजण आता कीर्तीकडे धाव घेतात. कीर्ती आता सीताईला पाठीमागे लोटते आणि शिवाकडे बोट करत म्हणते, हे बघ, कोणीही काहीही बोलायचं नाही आणि माझ्याकडे यायचं सुद्धा नाही. आणि मला या घरात काहीच काडीची किंमत नाही. कोणीही पुढे येऊ नका. सगळेजण आता कीर्तीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण कीर्ती काही आता ऐकायला तयारच नसते. कीर्ती आता ऐकायला तयार नसते. तेवढ्यात आता कीर्ती ते सगळ्या रॉकेलचा ड्रम स्वतःच्या अंगावर ओतून घेते, तर शिवा पुढे येऊन कीर्तीच्या हातातील काडीपिटी बाजूला फेकून देते आणि रडतच कीर्ती म्हणते, मग मी आता काय करू? सीताई म्हणते, हे बघ कीर्ती, माझं चुकलं, पण तू असं वागायला नको होतं. शिवा म्हणते की कीर्तीताई, असं छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही एवढ्या मोठ्या टोकाचा निर्णय का घेता? सुहासही आता तिथे आलेला असतो. कीर्ती रडत असते. इकडे आता सुहास पटकन कीर्तीला घेऊन आउट हाऊसमध्ये येतो आणि आता लगेच कीर्ती म्हणते की माझ्या अंगाचा किती वास येतोय. सुहास म्हणतो, खरंच वास येतोय, त्यासाठी तुला आंघोळ करायला हवी. कीर्ती म्हणते, माझा शॉवर कुठे? तर सुहास म्हणतो, तुझ्या रूममध्ये. कीर्ती म्हणते, अरे माझ्या रूममध्ये ते चंदन आणि दिव्या आहेत ना. तर सुहास म्हणतो, आता आंघोळ करणं तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे कीर्ती, आणि जा पटकन. तर सुहास म्हणतो, एक मिनटं, पण मलाही सांग, रागाच्या भरात तू एवढा मोठा निर्णय का घेतला? तर कीर्ती म्हणते, तुला काय वाटलं मी रागाच्या भरात हे असं काही करेल? तर सुहास म्हणतो, मला भीती वाटली होती, कारण तू रागाच्या भरात काहीही करू शकते. कीर्ती म्हणते, तेच मला त्यांना दाखवायचं होतं. सुहास म्हणतो, का? तर कीर्ती म्हणते, कारण ती वस्तीतली घाण आली आपल्या घरात राहायला आणि मला ते आपल्या घरात नकोय, आणि त्या सगळ्यांसाठी मी काही घरी जेवणं बनवत बसू का सुहास? कीर्ती म्हणते, त्यामुळे मी आत्ता जे काही केलंय ते अगदी बरोबर केलंय. तेव्हा आता सुहास म्हणतो की कीर्ती, कधी कधी तू माझी बायको आहेस तेव्हा मला याचा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा आता कीर्ती म्हणते की कधी कधी वाटतोय का तुला? इकडे आता सीताई ही शिवाकडे येते आणि शिवाला म्हणते की बघितलं का शिवा, या कीर्तीला काय वाटतं की सगळ्यांनी हिला समजून घ्यावं, पण हिला समजून घ्यायचं नसतं. आणि आता शिवा म्हणते की मला वाटतंय की आई आणि आज्जेला आपल्या घरातून जायला सांगावं. तर आता सीताईला राग येतो. सीताई म्हणते, काय बोलते शिवा तू? एक मुलगी माझं ऐकत नाही आणि दुसरंसुद्धा आता असे बोलतेस का? तर आता या कीर्तीला काहीच अक्कल नाही असे सीताई बोलत आता पस्तावा करू लागते. आणि लगेच आता शिवा ही सीताईची समजूत घालत म्हणते की हे बघा सीताई, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी शिवा ही गॅरेजवर आलेली असते, तर पाना गँगसुद्धा तिथे असतात आणि पाना गँगने आता जगदीशला कसे दगडं मारले आणि त्रास दिला हे सगळं पाना गँग आता शिवाला सांगते. ते ऐकून शिवा खूप खुश होते आणि मोठमोठ्याने हसू लागते. आणि तेवढ्यात आता 4 व्हीलर घेऊन मारुती दादा हा गॅरेजवर आलेला असतो. पाना गँग आणि शिवा मारुती दादाला बघतात आणि सगळेजण खुश होतात. तर आता मारुती दादा म्हणतो की हे बघ शिवा, मला सगळं माहिती आहे आणि तू खूप हिंमतवाली आहेस. आणि त्यानंतर आता मारुती दादा म्हणतो, हे बघ शिवा, मला माहिती आहे तू तुझं घर पुन्हा मिळवणार. हसतच शिवा म्हणतोय की अरे पण मारुती दादा तू इथे कसा आला? तर मारुती म्हणतो, गाडीने आणलं. आणि हसतच आता प्रेमाने मारुती दादा आता ती चावी शिवाकडे देतो. आणि त्यानंतर आता लगेच स्टेपनी, डिप्पर, बॅटरी सगळेजण मारुती दादाची स्तुती करत म्हणतात, एकदम झक्कास. तर आता लगेच मारुती दादा म्हणतो की अरे स्टेपनी, तू मला पार्टी कधी देणार आहेस? तर लगेच स्टेपनी म्हणतो की बिर्याणी आत्ता आणू का? शिवा म्हणते की पण मला एक सांगा ना, गाडीला काय झालंय?
मारुती दादा म्हणतो काही नाही, कार्बोरेटरमध्ये ना थोडासा झटका आलाय. त्यानंतर आता मारुती दादा म्हणतो की काम करून यावर्षी मी माझं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलंय आणि त्यासाठी यावर्षी 10वी देतोय. आता शिवा खुश होते आणि मारुती दादाच्या हातात हात देते आणि म्हणते की एवढं छान काम आणि हे कसं ठरवलंयस तू. आणि त्यानंतर आता लगेच मारुती दादा म्हणतो की शिवा, मी तुला एक गोष्ट सांगू का. आणि मला आयुष्यात एक गोष्ट कळाली आणि ती म्हणजे आपलं ज्ञान कधी वाया जात नाही. आणि मारुती दादा आता सगळ्यांना थँक्स करून गाडीकडे बघत आता तेथून निघून जातो. त्यानंतर आता चंदनने मोठा डाव आखलेला असतो आणि दिव्याच्या प्रेग्नन्सीमुळे चंदनने आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते. आणि चंदन आता दिव्याचं काही एक ऐकत नसतो. चंदन म्हणतो, हे बघ दिव्या, तू तयार हो, मी काहीच ऐकणार नाही. शेवटी प्रश्न आपल्या बाळाचा आहे आणि प्रेग्नन्सीचा आहे. मी रिक्षा घेऊन आलोच. आणि चंदन निघून जातो. दिव्या आता खूप घाबरलेली असते. दिव्या विचार करते की आता मी काय करू. इकडे आता आशू आणि शिवा दोघेही घर कसं मिळवायचं यासाठी बोलत असतात. तर पाठीमागून आता सुहास ते सगळं ऐकत असतो. शिवा म्हणते की आता जर ते पेपर्स आपल्या ताब्यात मिळवायचे असेल तर घरात घुसूनच काढावे लागतील. इकडे आता सुहास म्हणतो की शिवा जर घरात गेली आणि तिला जर पेपर मिळाले तर. आता सुहासने ते बोलणे ऐकलेले असते. तर आता शिवा जगदीशने बळकावलेल्या घरामध्ये शिरून आता ते घराचे खरे पेपर्स कसे बाहेर काढणार. आणि इकडे आता दिव्याच्या प्रेग्नन्सीचा पडदा कसा फाश होणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.